गोळीबार केलाय आणि टोळी युद्धातून हा सगळा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांना. रात्री 11 वाजता त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये गोळीबाराची ही घटना घडली. दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर भर रस्त्यामध्ये हे टोळी युद्ध धडकलं आणि या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. आणि या बातम्यांनंतर आपण या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूयात गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीची सरकार परिस्थिती होणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी पण जागा वाटप झाल्यावर जोरदार तयारीला महायुतीतले तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत असं विधान जयंत पाटलांनी केलं. पक्ष टिकून आहे म्हणून भाजपला 2 पक्ष फोडण्याचे काम केलंय अशी टीका सुद्धा जयंत पाटलांनी निवेदन केली. कोल्हापुरातल्या वज्रभूत सभेत केली. आता राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर येते. शरद पवार गटाचा रावेरमधला उमेदवार केल्याची माहिती टांगती दिली आहे. तर रवींद्र भैया पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी टांगतीला दिली आहे. महायुतीकडून रक्षा खडसे खरं तर मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून आता रवींद्र भैया पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी टांगतीला दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या नावाची चर्चा होती. खरं तर रावेरमधून रक्षा खडसेंना त्यांच्या विरोधात कोणाला उभा करायचा असा सवाल शरद पवार गटाला पडला होता. त्यामध्ये अनेक उमेदवार रिंगणात असल्याचं सुद्धा समोर येत होतं. मात्र आता रवींद्र भैया पाटलांचं नाव यामध्ये निश्चित झाल्याचं होत आहे. त्यामुळे रक्षा खडसे विरुद्ध रवींद्र भैया पाटील अशी निवडणूक होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरामध्ये विदर्भातली पहिली सभा घेणार आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया मतदारसंघामध्ये योगी आदित्यनाथ संबोधित करणार आहेत. भाजपनं पहिल्या टप्प्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सभांचा धडाका लावल्याचं पाहिलं जातं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्याची हालचाली सुरू असल्याचं कळत आहे. येत्या एप्रिल अखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही सभा होईल असा दावा करण्यात येतो. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पवार कुटुंबियांसाठी ही लढत प्रतिष्ठित. राज्यामध्ये जागा वाटपासंदर्भात होणारा वाद टाळण्यासाठी आता महायुतीकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते. शिवसेना शिंदे गटाकडून बोरसे यांच्याऐवजी अजय बोरसे यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून राहुल ढिकले यांचं नाव आघाडीवर आहे. सांगलीच्या जागेचा महाविकास आघाडीचे तेव्हा आज दिल्लीमध्ये सुटण्याची शक्यता आहे. पाडव्याला जागा वाटपाची घोषणा करण्याचं महाविकास आघाडीनं जाहीर केलंय. त्याआधी सांगलीचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे. तर उद्या ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. रत्नागिरीमध्ये होणारी महायुतीची समन्वय बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा हा अद्यापही कायम आहे. वरिष्ठ नेते हजर राहणार नसल्यामुळे आजची बैठक रद्द होत नाही. काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत आंबेडकरांनी प्रतिसाद द्यावा असा प्रस्ताव पाटील यांनी दिला होता. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही हा संभ्रम आज होत नाही. अपेक्षित हुंडा मिळाला नसल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लग्न मोडलं असावं अशी गमतीशीर टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसचा प्रस्ताव दिला नाही. आंबेडकरांच्या वक्तव्यावर बोलताना वडेट्टीवारांनी ते मिश्किल वक्तव्य केलं. मानसिक त्रास दिल्यामुळे एकनाथ खडसेंनी भूमिका बदलली असावी असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केलाय. खडसे यांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये घेतलं जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार अजित पवार यांनी केला होता आणि त्यानंतर आता वडेट्टीवार यांनी सुद्धा त्यांना बुजवलं. शिवसेना संपवा, महाराष्ट्र संपेल हे भाजपचं कारस्थान आहे. शिवसेना संपवण्याचं कारस्थान हे 2016 पासून सुरू होतं असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांमध्ये भाजपचे घटक पक्ष आहे असा घणाघात सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला. शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अमित शहा यांच्या भेटीनंतर या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार यामध्ये सर्वांचे लक्ष आहे. मनसे महायुतीमध्ये सामील होणारी एक चर्चा नाही. आमची निवडणूक लढण्याची तयारी आहे मात्र गद्दारांना माफी नाही असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
तर राज ठाकरे आता काय बोलणार याची माहिती शर्मिला वहिनी यांना देखील नसते, असं म्हणत राजू पाटलांनी म्हणाला आणखीनच वाढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. दुपारी रामटेकमध्ये शिंदे यांची प्रचार सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चंद्रपूरमधल्या महायुतीच्या जाहीर सभेमध्ये सहभागी होणार आहे. नितीन गडकरींसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी नागपुरात दुचाकीवरून प्रचार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि याचवेळी वाहतूक कोंडी झाल्यानं त्यांनी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांच्या